मी पाटीलांचा लेक, मी एकुलता एक. मी पाटीलांचा लेक, मी एकुलता एक. पाटीलांचा लेक, मी एकुलता एक. मी पाटीलांचा लेक, मी मंडळी नमस्कार. मी तुमचा कोकणी मित्र ओंकार वडील. निसर्ग सर्वांचा आपल्या कोकणी मित्र आदरपूर युट्यूब चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी राहणार दिवस देवाची प्रार्थना पण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आजचा व्हिडिओ कशावरती आहे, जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कमेंटवरती व्हिडिओ बनवणार आहे. ज्या भावाने कमेंट केला ना, आणि आता मी त्या खाली आलेले आहे रूम मध्ये, म्हणजे छोटे तर आम्ही त्याला शेडच म्हणतो. आणि मला असं एक सांगायचं आहे की त्या भावानी तो सर्व कमेंट बरोबर बोललेला आहे. मी काय त्याला हे म्हणत नाही, सर्व जिथे मी सांगितलं नाही ते अगदी परफेक्ट आहे आणि बरोबर सुद्धा आहे. पण ती शेवटची त्यांची कमेंट केला नाही, म्हणजे शेवटचा शब्द बघा तो बोलला आहे. मी तर आता वरती ते बघा हे येत असेल त्याची कमेंट. आणि शेवटचं वाक्य काय आहे त्याचं, व्हिडिओ बनवताना विचार कर आणि मग व्हिडिओ टाक. काय बोललाय तू, व्हिडिओ बनवताना विचार कर आणि मग व्हिडिओ टाक. तो काय बोललाय, व्हिडिओ बनवताना विचार करूनच व्हिडिओ बनव. काय बोलला तो, व्हिडिओ बनवताना विचार कर आणि मगच व्हिडिओ बनव, असं तो बोललाय. तर आता मी त्याला सांगतोय, तू बाकीचं बरोबर बोललाय भावा. तू सर्व जे व्हिडिओ मला सांगितलंयस, म्हणजे कमेंट मध्ये सर्व चांगलंच सांगितलेलं आहे. फक्त शेवटचा जो शब्द आहे तू ते सांगायचं नाही. व्हिडिओ बनवताना विचार कर किंवा काय सुद्धा कर, व्हिडिओ बनवताना विचार कर हे तू सांगायचं नाही. कारण आता जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला मी तेव्हा सुद्धा बोललो होतो की मी व्हिडिओ पैशासाठी कमवत नाही, सॉरी व्हिडिओ पैसा कमवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही. मी फक्त अशी सुरुवात केली होती आणि आज तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या प्रेमामुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे लवकरात लवकर आपली चॅनलची 200 मंडळी कम्प्लीट होणार आहेत. त्याच्यामध्ये इतका आनंद होतोय मला. तुम्हाला सर्वांना सुद्धा जास्तीत जास्त शुभेच्छा माझ्याकडून 200 मंडळी कम्प्लीट होणार त्याच्याबद्दल. तर मी व्हिडिओ असेच एंटरटेनमेंटसाठी टाकत होतो आणि ह्याच्या पुढेही टाकत राहणार. भले कोणी मला कशी कमेंट करून दे, मी काय वाईट वाटून घेणार नाही. पण तो शेवटचा शब्द बोललास तू चुकीचा बोललेला आहे, फारच चुकीचा बोललायस तू, एवढं लक्षात ठेव. तू सर्व बाकीचं बरोबर बोललाय. शेवटचा ते सांगितलंयस की व्हिडिओ बनवताना विचार कर आणि मगच व्हिडिओ टाक, तू सांगायचं नाही. कारण मी आपले मंडळी जे आहेत आपल्या चॅनल, त्या सर्व मंडळींच्या एंटरटेनमेंटसाठी मी हे व्हिडिओ बनवतोय. त्यांना कुठून नाही कुठून तरी हसू यावं माझ्या व्हिडिओमध्ये, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. कारण बरेच मंडळी उदास वगैरे असतात, बरेच जणांच्या डोक्यात टेन्शन असतं, त्यांच्या एंटरटेनमेंट होण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ टाकतो आणि ह्याच्या पुढे टाकत राहणार, लक्षात ठेव. म्हणजे माझ्या शब्दामध्ये मी याला शेडच म्हणणार, कारण ह्याच्या मागची किती मेहनत आहे, म्हणजे किती जवळजवळ 1-2 महिने तरी गेले आहेत हा रूम बनवायला. आणि हा रूम केवढा मोठा आहे किंवा कितपत मोठा आहे ते मी तुला अजून दाखवलेलं नाही. त्याच्यामध्ये तू डायरेक्ट सांगू नकोस व्हिडिओ बनवताना विचार कर मगच व्हिडिओ टाक, हे डायरेक्ट सांगायचं नाही. तू बघितलंस पूर्ण आणि तुला आधी माहिती आहे काय कोंबडी काय येते काय, सगळी झाकूनच ठेवतो आम्ही, तू बघितलीस. बाकीचं तू बरोबर बोललायस, काय चुकीचं बोललेलं नाहीस. तू शेवटचा शब्द बोललास चुकीचं बोललेलास तू. आणि बाकीचं मला सांगितल्याबद्दल मी तुझ्या मनापासून आभार सुद्धा मानतोय. लक्षात येईन काय तुला बोलतोय असं नाही, बाकीचं सांगितलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. बाकीचं मी काय तुला सांगत नाही. आणि आता ही आपली बरीचशी म्हणजे मोठी कोंबडी वगैरे जी मोठी पिल्लं वगैरे जी आपण झाकतो म्हणजे, तर ती पिल्लं आपण फक्त रात्री झाकतो आणि दिवसभर ती आपली पिल्लं आपली बाहेर सोडलेली असतात. आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो, दिवसभर मोठी कोंबडी किंवा मोठी पिल्लं आपली ती सर्व बाहेर असतात. ही नेमकीच पिल्लं आपण आतमध्ये झाकून ठेवतोय, मी तुम्हाला सुद्धा मंडळी सांगतोय. आणि तर परत तुम्ही पण मला असायचं तसं नाही काय, पण पिल्लं फक्त म्हणजे जी जास्त मोठी लहान आहेत पिल्लं
ती मोठी होण्यासाठी आपण किल्ले ती राहून देतो. बाकी जे मोठे किल्ले वगैरे जे आहेत ते आपण बाहेर सोडून लावतो. मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्याला बरेच 1-2 महिने तरी गेले आहेत हे सर्व बनवायला. त्याच्यामुळे माझ्या शब्दात मी याला शेडच म्हणणार. कारण मला म्हणजे तुझ्यासाठी ते काय असून दे, शेड असून दे किंवा नसून दे, पण मी माझ्या शब्दात त्याला शेडच म्हणणार. आणि ही फक्त सुरुवात आहे भावा. अजून लय पुढे होणार आहे, लय काय काय आम्ही करणार आहे. आणि मला प्राणी पाळायचा छंद आहे आणि हा छंद मला माझ्या पप्पांपासून लागलेला आहे. त्यांना सुद्धा प्राणी पाळायचा छंद आहे, खूप आवड आहे. आणि ती आवड आमच्यामध्ये सुद्धा आहे, म्हणजे नंदाबाई आणि माझ्यामध्ये ती जो आवड आहे त्याच्यामुळे आज आम्ही एवढं सगळं पाहतोय. जसे की सस्य आहे, त्याच्यानंतर पोपट आहे, त्याच्यानंतर मांजरं आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही प्राणी इथे पाहतो. त्याच्यानंतर कासव आहे, त्याच्यानंतर मासे आहेत. लक्षात घे. आणि ह्या निसर्गाचा जो आनंद आहे तुम्हाला घेता येतो. आणि हे निसर्ग जे कोकण ज्याला म्हणतात, कोकण म्हणजे स्वर्ग आहे रे बाबा. कोकण म्हणजे स्वर्ग आहे. आणि या स्वर्गामध्ये मी राहतोय हे माझं नशीब आहे. या स्वर्गामध्ये मी राहतोय हे माझं नशीब आहे. आणि म्हणून मी तुला सांगतो, मी हे माझ्या शब्दात याला शेडच म्हणणार. आणि तुला आता पुन्हा मी सर्व दाखवतो, तू परत एकदा बघून घे. मी पुन्हा एकदा सांगतोय, तू बाकीचं मला सांगितलं त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहे मी. तू काय काय शिकलो म्हणजे सर्वात चांगलं बोललायस तू. फक्त शेवटची तू जो शब्द टाकलाय तो चुकीचा टाकलेला आहे. आणि हे व्हिडिओ मी फक्त मंडळीसाठी, जे आपल्या चॅनलची मंडळी आलेत नवीन नवीन जुने, त्या सर्व मंडळींसाठी मी एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ टाकतो बनवून. आणि असे ह्याच्या पुढे मी असे टाकत राहणार, टाकत होतो, टाकत राहणार, मी टाकतच राहणार. लक्षात घे बाबा. हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवतोय, खरं तू बाकी सर्व बरोबर बोललाय. चुकीचा शब्द तू म्हणजे चुकीचा बोललेला आहे, शेवटचा शब्द, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. नाही तर मला काही राग नाही त्याच्याबद्दल. आणि मागच्या वेळेला सुद्धा एका भावाने कमेंट टाकला नव्हती, त्यांना भाव म्हणू शकत नाही मी. एका काकाने कमेंट टाकली नव्हती, सुद्धा कमेंट इथे वरती येत आहे. मी दाखवणार नव्हतं तुम्हाला, पण आता दाखवायलाच लागली बघा. इथे वरती येत आहे, ती पण मी तुम्हाला आताच दाखवतो. आणि आता मी तुम्हाला सर्व दाखवतो मंडळी. आणि तुला आधी दाखवतोय मी. तुझे म्हणतोच नाही शेण नाही, ऑक्सिजन वगैरे सर्व बरोबर आहे तुझं, पण मी कोंबडी झाकून ठेवतो की नाही ते पहिला आधी तू बघ. आणि ह्या सर्व याच्यामध्ये मी त्याला शेडच मानणार. भले तुझ्यासाठी काही असून दे, पण मी हे शेडच मानणार. आणि जर याच्यामध्ये मी काय चुकीचे शब्द बोललो असेल पूर्ण व्हिडिओमध्ये, तर मी मनापासून माफी मागतो. मनापासून माफी मागतो मी तुझी बाबा. जर काय चुकीचा शब्द बोललो असेल तर मनापासून मी माफी मागतो. माफ कर मला जर काय चुकीचा शब्द बोललो असेल तर. आता मी तुला सर्व दाखवतो आतून बाहेरून. लक्षात घे. तिकडचं पण दाखवतो, तो रूम सुद्धा दाखवतो आणि हा रूम सुद्धा दाखवते. ही फक्त सुरुवात आहे, अजून मोठा आम्ही करणार आहे. आणि तेव्हा तू सांगितल्याप्रमाणे सर्व आम्ही तसंच करणार आहे. तू सांगितल्याप्रमाणे ते सुरुवात असल्यामुळे मी शेडच म्हणतो तिला, आणि शेडच म्हणणार. कारण ही आम्हाला माहिती होती किती मेहनत लागली याच्या पाठीमध्ये. आणि बरेचसे मंडळी माझ्या चॅनलला, म्हणजे आपल्या चॅनलला बरेच मंडळी सपोर्ट करतात आणि बरेच मंडळी आपले व्हिडिओ सुद्धा पाहतात. ते एवढा आनंद घेतात किंवा त्यांनी कधी वाईट कमेंट केलेली नाही, किंवा चुकून बरेचशा मंडळीने चांगली कमेंट केलेली आहे. आणि चांगली कमेंटच करत राहा मंडळी. म्हणजे इतके तुम्ही माझे व्हिडिओ बघता, व्हिडिओला लाईक करता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओवरती कमेंट सुद्धा करतायत. म्हणजे मनापासून आभार मानतो मी. खूप खूप धन्यवाद मंडळी. आणि दोन मंडळीने फक्त अशी कमेंट केली आहे, म्हणजे 2 भावाने आपल्या ह्या भावाने कमेंट केलाय. तू सुद्धा चांगली कमेंटच केला, फक्त शेवटचा जो शब्द आहे तो चुकीचा बोललाय. आणि आता एक मला तुम्हाला दाखवलं त्या काकांचा व्हिडिओ, काकांची कमेंट त्यांनी सुद्धा ती चुकीचीच कमेंट केलेली आहे. मी फक्त मंडळींच्या एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ बनवत होतो, बनवत राहणार आणि बनवत आहे. लक्षात घे. सर्व आतून बाहेरून तुला दाखवतो. परत एकदा मी तुला सांगतोय, जर काही चुकीचे शब्द बोललो असेल मी, तर मनापासून मी माफी मागतो. मला माफ करतो बस. आता मी तुला सर्व रूम वगैरे दाखवतो. आणि कोंबड्या पण बाहेर सोडलेली आहेत, ती सुद्धा मी तुला दाखवतो. लक्षात घे. तू म्हणशील मग असं तिने असं केलं तसं केलं नाही, असं नाही. आम्ही ती सकाळी सोडतो आणि डायरेक्ट संध्याकाळीच झाकतो. लक्षात घे. आणि आतमध्ये तुला आता पिल्लांचं वगैरे आवडत असेल ती कुठलीही पिल्लं आहेत, ती पण मी तुला आजच्या वेळेमध्ये दाखवतो. लक्षात आलं. त्याच्यामुळे कमेंट करताना जरा विचार करूनच कमेंट करा, की आपण एखाद्याला कमेंट करतोय त्याच्यामध्ये दुखावलं तर जाणार नाही ना, अशा प्रकारे तुम्ही कमेंट करा. ते बरेच म्हणजे आपल्याला चांगली चांगली कमेंट करतात. एका भावाने खूप छान किंवा खूप 1 नंबर अशी एका भावाने कमेंट केलेली आहे, त्याचे मी मनापासून धन्यवाद, मनापासून आभार म्हणतो मी. धन्यवाद. तुम्ही असे चांगले चांगले कमेंट करता तुम्ही, त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि आपण 200 मंडळींच्या क्लोज आहे. आपल्या चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर लाईकचं बटन मिळते ना, त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. लवकरात लवकर
आपल्या चॅनलची 200 मिनिटे कंप्लीट व्हा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडतं काय करायचं शेअर करा. आता मी तुम्हाला जाऊन सर्व तुम्हाला आजूबाजूचं दाखवतो आपलं किती मोठं हे केलेलं आहे. त्याच्यानंतर बाहेर आपण काय काय प्रोसिजर केलेली आहे तर सर्व मी तुम्हाला आता दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर चला. बघा आता मी इथे बसलो होतो आणि व्हिडिओ बनवत होतो मला सांगण्यासाठी आणि ही पिल्लं आपली इथे झाकलेली आहेत. मगाचपासून जो म्हणजे आवाज येत होता तो ह्या पिल्लांचा आवाज येत होता. ही बघा ही आपण इथे पिल्लं झाकलेली आहेत. त्याच्यानंतर ही आपली जी 14 पिल्लं जी आहेत जसं की तुम्हाला सांगितलं होतं आपली 14 पिल्लं तर ती सुद्धा आपण आता खाली आणलेली आहेत. त्याच्यानंतर ह्या आपल्या इथे कोंबड्या बसवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ती एक तिथे कोंबडी बसवली आणि म्हणजे ही कोंबडी पुढच्या महिन्यामध्ये 10 किंवा 11 तारखेला उतरणार आहे ही कोंबडी आणि बदकांचे अंडे आहेत. त्याच्यानंतर हे आपले पोपट आहेत तिथे. त्याच्यानंतर हे आपले इथे ससे आहेत. त्यानंतर ही कोंबडी इथं गेल्या अंड्याला. त्याच्यानंतर बरेचसे आपण इथे काय काय अजून ठेवलेलं आहे. ही एक कोंबडी बघा ही हिच्यामध्ये अंडं जाऊन घालते. त्याच्यामुळे हिला सवय लागले ते अंडं घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन परत एकदा म्हणजे लवकर घातलं ते ठीक आहे. नाही तर आपला व्हिडिओ आता इथं संपवणार आहे आपण. बघ आता हा केवढा मोठा रूम आहे तुला मी दाखवतो भावा नीट बघून घे नाही तर परत मग म्हणशील आहे असं आहे आणि तसं आहे. बघा हा बराच असा मोठा रूम आहे आणि इथे 2 कुऱ्हाड्या आपण ठेवलेल्या आहेत. म्हणजे आता कलर वगैरे आपल्याला इथे मारायचे त्याच्यामुळे आपण मध्येच ठेवले आहे. नंतर आपण सर्व व्यवस्थित लावून घेणार आहे. बघ बघ सर्व आपण इथे आणि कोंबड्यांसाठी रात्री गरमी असल्यामुळे आपण इथे फॅनसुद्धा लावून ठेवतो रात्रभर कोंबड्यांसाठी. आता इकडचा पण रूम मी तुला दाखवतो. बघ हा इकडचा आपला रूम आहे आणि ह्याच्या सध्या आहे आपण ह्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवलेले आहे. आपल्या सायकली आहेत जुन्या मंडळींना माहितीच असेल. त्याच्यानंतर ह्या पण इथे 2 आपण कोंबड्या बसवल्या त्या पुढच्या महिन्यात किंवा ह्या महिन्यात उतरतील. बघा हा रूमसुद्धा भरपूर मोठा आहे. बघ हा भरपूर मोठा रूम आहे. त्याच्यानंतर तुला आता मी बाहेर नेऊन बाहेर जातो मग तुला ते बाकीच्या बाहेरच्या आपल्या कोंबड्या वगैरे सोडलेल्या आहेत त्या दाखवतो. चला म्हणजे तुम्हाला आता बाहेरचं सर्व दाखवतो आपल्या कोंबड्या वगैरे आपण किती सोडलेल्या आहेत तिथे आणि बाहेर कोबा वगैरे कशा प्रकारे केला आहे तो सुद्धा मी तुला दाखवतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला हे बघा हे आपण आता शेडमधनं बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या इथे आपण कोबा वगैरे जो घातलेला आहे आणि जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपल्या विकास संघाने डिझाईन बनवली होती. इथे जर आपण संध्याकाळचं इथे बसूसुद्धा शकतो कारण तेवढ्यासाठी कोपरा केलेला आहे. मी तुम्हाला सांगत होती इथे आपण बसूसुद्धा सावळे आल्यावरती आणि कशा प्रकारे विकासकांनी डिझाईन घेतला नाही बघा हे बघा. त्याच्यानंतर ही आपली समोरच काजवीन आहे. इथे आपण भुसा वगैरे ज्या शिटा वगैरे असतात त्याचे खत तयार होतात ते आपण इथे टाकतो काजविनीला. त्याच्यामुळे आता काजवीन पण जरा मजबूत होत आलेली आहे. त्याच्यानंतर इकडे बघा ही जी इथून तुम्हाला जागा दिसते आहे आता हे बघा ही इथून जी जागा आपण घेणार आहे अशी ही तिथून संपूर्ण आपण वडापासून असं वरपर्यंत सर्व घेणार आहे इथपर्यंत. म्हणजे हा जो मधला जो भाग आहे तो आपल्या कोंबड्यांसाठी ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आपण दिवसभर कोंबडी इथे सोडून ठेवू शकतो. म्हणजे कोंबडी लांब जाण्याची काय टेन्शन नाही. आपल्याला पिल्लं वगैरे सोडलेली आहेत ती सुद्धा मी तुला दाखवतो आता. तर आपण कडी लावून घ्याव्या इथे नाही तर कोणतरी जायला आतमध्ये मंगूस वगैरे. तुला आता वरती नेऊन सर्व दाखवतो मी. चल तुम्ही तर म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हिला बघितलं असेल आपली गाय आहे आपल्या इथे येऊन बसते दररोज. त्याच्यानंतर हा इथे आपला ओरिओ आहे. ओरिओ ह्याला आत्ताच मुन्नाबाईने आंघोळ वगैरे घातलं नाही त्याच्यामुळे आपण वरती बांधला आहे. आणि ही आपली बाकीची पिल्लं आहेत. हे बघ हे बघ हे सर्व पिल्लं आपण इथे सोडून ठेवतो आणि मोठी कोंबडीसुद्धा सोडून ठेवतो काय आतमध्ये झाकत नाही. तिकडची जाऊन तुला दाखवतो. आपली फायटर कोंबडी म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं ही फायटरसुद्धा तुम्हाला मी दाखवीन कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवायला भेटलेले नाहीत. हे मग आत्ता तुम्हाला दाखवतो मी. हे ते असली तर ठीक आहे. बघा म्हणजे काय काय पिल्लं आपली इकडे आतमध्ये आलेले त्याच्यामुळे आपण डिस्टर्ब करून फायदा नाही तर लगेच बाहेर येतील. तर इकडच्या साईडला तिकडच्या आहे बघा तिकडे त्या साईडला मंदिराच्या त्या साईडला तिकडे फायटर कोंबडी गेलेली आहेत आपली. तिकडे जाऊन दाखवतो बदक बिदक. म्हणजे बघा ही नवीन फायटर जोडी एक आपण आणलेली आहे आणि ही एक कोंबडी आहे. त्याच्यानंतर हा एक इथे कोंबडा आहे ती आपली मांजरी तिथं बसलेली आहे सावळीखाली. आणि ही आपले बदक मंडळी लैला आणि मजनू. आता मी मजनूला हाक मारला की आपला मजनू लगेच धावत येतो कारण त्याला सवय झालेली आहे. आता बघा तुम्ही मजनू ये इकडे ये. आता बघा ये लवकर. हा बघा बोलवल्या लगेच धावत येणार ये.
काय करतोस तू आता? इथं खेळतोस ना बाहेर? हा बघा आपला मजनू आहे आणि ती आपली लैला. तर म्हणजे हिने आता पहिलेच अंडं दिलेलं आहे, म्हणजे भरपूर अंडे दिलं, पण आता म्हणजे आम्ही सुद्धा ते त्यांचं अंडं पहिल्यांदाच बघितलं बदकांचं. म्हणजे इतक्या वर्षात पहिल्यांदा आम्ही ते बदकाचं अंडं आमच्या इथे घालताना बदकाला बघितलेलं आहे. आणि त्याची काय काय अंडी आपण खाली राहणार बसवले, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता मी खाली जातो पुन्हा एकदा तुम्हाला ते अंडं दाखवतो केवढं मोठं आहे. सर्वांनी आम्ही पहिल्यांदाच बघितलं बदकाचं अंडं, आजपर्यंत कोंबडीची बघितलं पण बदकाचं अंडं हे पहिल्यांदा बघितलेलं आहे. तर ते केवढं असं प्रत्यक्षात आता आम्ही अनुभवलं, म्हणजे बघितलं. आता तुम्हाला सुद्धा खाली जाऊन मी दाखवतो ते अंडं केवढं आहे ते. तर चला. तर भावातील आम्ही आता सर्व दाखवलंय. आपली वरची कोंबडी 24 क्लीन नसते पण तुला मी आता सांगितलं. सर्व मी दाखवले. कोंबडी आपली सुट्टी जातात. आता काय काय कोंबड्या शेड मध्ये अंडी घालायला येतात इथे, कारण आपण इथे जागा केलेली आहे. म्हणजे हे बदकांचा अंडा आहे बघा. म्हणजे हे किती मोठा अंडा तुम्ही बघू शकता. तुम्हाला कोंबडीचा अंडा दाखवतो, बदकाला दाखवतो, त्याच्यावर तुम्ही कम्पेअर करू शकता की बदकाचा अंडा किती मस्त असतं. आणि हे आम्ही पहिल्यांदाच बघितले किती मोठं बदकाचा अंडा असतं. तुम्हाला मी आता दाखवतो. तर म्हणजे हे बघा, हे कोंबडीचा अंडा आहे बघा, हे बदकाचा अंडा आहे. ह्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की बदकाची अंडी किती मोठी असतात. हे बघा, हे बघा, हे कोंबडीचं आणि हे बदकाचं किती मोठं आहे बघा बदकाचं. आणि हे पहिल्यांदाच आम्ही अंडा बघितलंय. थांबा. आणि म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही बदकाचा अंडा पहिल्यांदाच बघितलंय, जसं की तुम्हाला सांगितलं. आणि आता परत एकदा मला तुमच्यासोबत काहीतरी सांगायचं, तुमच्यासोबत शेअर करायचंय. जसं की मी तुला आता सांगितलं बाबा की आपण सगळी कोंबडी सोडून ठेवतो. आणि अजून एक सांगायचं म्हणजे ही फक्त ही आमची सुरुवात आहे. आणि अजून बराच आमचा पुढे प्लॅन आहे, बरंच ते आम्ही इथे आणणार आहे. जसं की तुम्ही पक्षी, वेगवेगळे पक्षी असतात, त्याच्यानंतर वेगवेगळे प्राणी असतात, त्यानंतर आपला ओरिया सुद्धा आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कोंबडी म्हणा, त्याच्यानंतर आपण बकरी आणणार आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो तुम्ही, हे काय म्हणलं ते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, बकरी. त्याच्यानंतर आपण हे टर्की बर्ड, लक्षात घ्या, टर्की बर्ड सुद्धा आपण आणणार आहे. त्याच्यानंतर कबूतर आणणार आहे आपण, कबूतर. त्याच्यामुळे सुरुवातीला सर्वच चुकतात म्हणजे, लक्षात घ्या बाबा, सुरुवातीला सगळेच युट्यूबर चुकलेले आहेत. आणि कुठल्या युट्यूबर चुकलेले नाही ते तुम्हाला दाखव, लक्षात घ्या. सुरुवातीला सगळेच चुकतात आणि ही माझी सुरुवात आहे. आणि ह्याच्यामध्ये मी चुकीचं बोललोय, ही शेड आहे. मी चुकीचं बोललोय, पण तुमच्यासाठी कदाचित शेड नसेल, पण ही मी माझ्या शब्दामध्ये तुला शेडच म्हणणार. माझ्यासाठी शेडच आहे आणि ही सुरुवात आहे. आणि सुरुवातीला बरेच लोकांना आनंद होतो, जेव्हा सुरुवात करतो तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो, लक्षात घे. आणि आता आपण पुढे अजून काय काय बनवणार आहे, जसं की तुम्हाला सांगितलं. म्हणजे माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे की तुम्ही सुद्धा मला कमेंट करा, चांगले कमेंट करा, चांगले प्रोत्साहन द्या मला. आणि तुमच्यामधनं मला बरेच, तुमच्या कमेंटमध्ये बरेच काय काय मला शिकायला मिळालं. की भावाने सांगितलं ऑक्सिजन वगैरे, तसं ते मला आता शिकायला मिळालं. असे बरेच मला चांगले कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे आणि तुमच्या प्रतिसादामुळे आता इथे म्हणजे मला समजल असं हे असं हे तसं असतं. तुम्ही चांगले कमेंट करा. म्हणजे ह्या आता कोंबडी आजारी पडले, तुम्ही कमेंट करू शकता, कमेंट करा याला असं औषध दे, याला असं औषध दे. म्हणजे मला समजेल की बाबा तुमच्याकडचा अनुभव मला महत्वाचा आहे, कारण तुम्ही भरपूर काय पाळलेलं असाल. तुमच्यामुळे मला हा अनुभव येणार आहे. म्हणजे मला हे अनुभवायला मिळणार आहे की बाबा अशा प्राण्यांना जर हे तकलीफ, म्हणजे हा जर प्राण्याला रोग असेल किंवा कोंबडीला म्हणा, तर ह्या औषध त्याच्यासाठी उपयोग आले. आणि तुम्ही मला कमेंट करत राहा, म्हणजे चांगले कमेंट करा आणि मला प्रोत्साहन देत राहा, कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्हाला पुन्हा सांगतोय, तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि पुढे जसं की तुम्हाला सांगितलं बरेच आम्ही काय काय करणार आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते तुमच्या डोक्यामध्ये जर काय काय आयडिया असेल की बाबा हे इथे असं लाव, हे तिथे लाव, ते तुम्ही मला कमेंट करून प्लीज सांगा. म्हणजे मी तसंच अगदी आपला हे करेन, शेड तशीच अगदी बनवेन. तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आणि अजून एक मी सांगत, म्हणजे बदकाचा अंडा तुम्ही बघितलं किती मोठा असतो. आणि फक्त कमेंट करताना एकच एवढंच लक्षात ठेवा की आपल्या कमेंटमुळे समोरचा दुखावला नाही गेला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे बाकीचे मी तुम्हाला काय म्हणत नाही, तुम्ही कमेंट करा, मी नाही करा असं सांगत नाही. कमेंट करा, पण समोरच्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. जसं की तुम्हाला माहिती या काकाने काय कमेंट केला नाही, तू टाइमपास का करतोस, व्हिडिओ बनवणे टाइमपास करतो, हे त्यांनी सांगितलं ना. आणि मी टाइमपास करतो ना, तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघताय काय ना, मी टाइमपासचे व्हिडिओ बनवते काय, टाइमपास करतोय काय,
हा, अशी कमेंट करायची नाही कृपया. आपली बरीचशी जुने मंडळी आहेत, नवीन मंडळी आहेत, ते मला इतकं छान छान प्रोत्साहन देत आहेत, एवढे छान छान माझ्या व्हिडिओवरती कमेंट करत आहेत. आपल्या व्हिडिओवरती एका भावाने 1 नंबर कमेंट केला नाही बघा, वरती दिसलं असेल 1 नंबर. परत एक भाव आहे त्यांनी खूप छान अशी कमेंट केला नाही, ते दिसत असेल तुम्हाला. तर अशी छान छान कमेंट आपल्याला करत राहा. तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळत आहे, असे व्हिडिओ बनावे लागतील तसे. तुम्ही मला व्हिडिओचं सुद्धा सांगू शकता की बाबा एक असा व्हिडिओ बनव, एक तसा व्हिडिओ बनव, असं तुम्ही मला सांगू शकता. पण हा जो भाव बोललाय ना, व्हिडिओ बनवताना विचार करणे मग तू व्हिडिओ बनव, हे तू चुकीचं बोललेस. मी तुला परत एकदा सांगतो, लक्षात घे. आणि जर मी ह्याच्यामध्ये काही चुकीचे शब्द बोललो असेल किंवा पूर्ण व्हिडिओमध्ये काही चुकीचा शब्द निघाला असेल तर मी मनापासून माफी मागतोय. मला माफ कर, मनापासून मी माफी मागतो जर काही चुकीचं बोललो असेल तर, लक्षात घे. तर म्हणजे आता जसं की तुम्हाला सांगितलं, पुढे आपण भिंतीला आपल्या शेडला कलर वगैरे मारणार आहे, शेडच्या भिंतींवरती तसं 4 सेटने. आणि आपलं बरंच काय काय अजून थोडी प्लॅन आहे, जसं की मला सांगितलं म्हणजे. आणि कोंबडी मी अजून परत एकदा सांगतो, कोंबडी आपण 24 तास जागलेली नसतात, फक्त कोंबडी आपण रात्रीच जागतो, बाकी दिवसभर आपली कोंबडी सुट्टीच असतात, जसं की मी तुला आता दाखवले बाहेर, लक्षात घेऊ. तर आजचा हा आपला व्हिडिओ होता, तर कमेंट वरती होता. आणि तुम्हाला मी परत पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंट मध्ये तुम्ही असं मला सांगू शकता की बाबा त्याला म्हणजे तुम्ही जे कमेंट कराल, तुम्ही जे चांगले चांगले कमेंट कराल ना, त्याच्यामध्ये मला भरपूर प्रोत्साहन मिळणार आहे, बरेच काही मला शिकायला मिळेल तुमच्या कमेंट मधनं. तर प्लीज आपल्या व्हिडिओला कमेंट करा, तुम्ही सांगा की बाबा असं करायला पाहिजे, तुला तू असं कर म्हणजे तुला असं प्रॉफिट मिळेल, तुला असं कर, तुला हे मिळेल ते मिळेल, असं तुम्ही मला कमेंट टाकू शकता. तर आता पुढच्या वेळेत आपल्या कोंबड्यावर उतरणार आहे, जसं की तुम्हाला सांगितलं, तुम्हाला नक्की मी तुम्हाला दाखवेन कुठली कोंबडी उतरली, सर्वात आधी कुठली कोंबडी आपली उतरते ते सुद्धा आपण बघूया. तर चला, तर हा होता आपला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करायचंय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो म्हणजे जय हिंद, जय भारत. काय बोललो असेल तर मनापासून माफ कर, काय चुकीचं बोललो असेल तर. धन्यवाद.